Good morning, student, all of you. Welcome to my YouTube channel, Professor Arvindra Gaikwad, एश कोचिंग क्लासेस वाश. 12वीमध्ये आपण केमिस्ट्री पार्ट 1 मध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स टॉपिक शिकत आहोत. त्याच्यामध्ये हा टॉपिक आपला एंड होत आलेला आहे. 2-4 पॉईंट्स राहिले आहेत. 4 ते 5 दिवसांमध्ये हा टॉपिक होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला असेल, डेली जर PDF नोट्स लिहून काढत असतील, व्हिडिओ बघत असाल, कमेंट्स करत असाल, लाईक करत असाल, तर तुमचा हा टॉपिक इझिली होईल आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जास्त वेटेजचा टॉपिक्स आहे. पण कालपासून आपल्याला माहिती झालं की 7 जूनपासून जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की साधारण 1 जुलैपर्यंत आपले क्लासेस चालू होण्याची शक्यता आहे किंवा कॉलेज चालू होतील, शाळा चालू होतील. ज्या विद्यार्थ्याला क्लासेस करायचे आहेत ऑफलाईन फॉर्ममध्ये, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फीस भरलेली नाही पण क्लास अटेंड केले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी मिनिमम काय फीस असेल तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलं किती फिलअप करायची, तेवढी फीस तुम्ही फिलअप करू शकता जर तुम्हाला ऑफलाईनमध्ये क्लासेस करायचे असतील तर. नाहीतर नंतर तुम्ही जर म्हणलं सर मला एवढी फीस आहे, मी एवढी देऊ शकतो, तर तिथं चालणार नाही. आता तुम्ही जेवढी फीस देताल तेवढी तुम्हाला आताच्या नियमानुसार घेतली जाईल. नंतर तुम्हाला तो नियम लागू होणार नाही, तुम्हाला जास्त फीस भरावी लागेल. याची दक्षता घ्यावी, कारण पुन्हा स्टुडंटची संख्या जास्त राहणार आहे. सध्या मिनिमम बॅचेस चालू आहेत. तर आजचा आपला जो पॉईंट्स आहेत केमिकल थर्मोडायनामिक्स मधला तो महत्त्वाचा पॉईंट्स आहे. पॉईंट्सचं नाव आहे आपल्या व्हॉट इज मीन्स बाय बॉन्ड एन्थाल्पी. What is means by bond enthalpy किंवा त्याला आपण म्हणतो बॉन्ड एनर्जी. काय व्हॉट इज मीन्स बाय बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी, की बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी कशाला म्हणायची ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी डेफिनेशन करत असताना मी एक जनरल एक्झाम्पल तुम्हाला सुरुवातीला दाखवतो. समजा तुमच्याकडे AB मॉलिक्यूल आहे, एक AB मॉलिक्यूल आहे. ह्या AB मॉलिक्यूल आपल्याला डिसोसिएट करायचे. मग दिलेला जो AB मॉलिक्यूल असणार आहे, जो कंपाऊंड आहे, तो कसा असला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा कंपाऊंड मधला जो बॉन्ड असणार आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड असला पाहिजे. कसला असला पाहिजे, कोव्हॅलंट बॉन्ड असला पाहिजे. आणि तो कंपाऊंड हा आपण किती मोल मध्ये घेणार आहोत, 1 मोल मध्ये घेणार आहोत. आणि त्याचं जे नेचर असणार आहे तो मॉलिक्यूल हा गॅसियस स्टेट मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक बॉन्ड एन्थाल्पी मध्ये महत्वाचे आहेत, की दिलेला मॉलिक्यूल हा गॅसियस स्टेट मध्ये असला पाहिजे. त्याची बॉन्ड एन्थाल्पी आपण किती मोल साठी कन्सिडर करणार आहोत, 1 मोल साठी कन्सिडर करणार आहोत. आणि त्याच्यामधला जो बॉन्ड असणार आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड असणं गरजेचं आहे. याला जर आपण डिसोसिएट केलं तर काय तयार होईल, A in gaseous state प्लस B in gaseous state. कोव्हॅलंट आहे म्हणजे सिमेट्रिकल ब्रेकिंग होईल. सिमेट्रिकल ब्रेकिंग जर झाली तर तुमचे रॅडिकल फॉर्मेशन होतील, किंवा डिफरंट ॲटम जर असेल हेटेरो ॲटॉमिक तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कॅटायन आणि एनायन फॉर्मेशन होते, म्हणजे ॲटम्स किंवा रॅडिकल फॉर्मेशन होऊ शकतात. मग समजा आपल्याकडे AB हा कोव्हॅलंट फॉर्म मधला मॉलिक्यूल होता, त्याला आपण डिसोसिएट करून A आणि B ॲटम्स किंवा A किंवा B रॅडिकल तयार केले. याला डिसोसिएट करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी म्हणजे काय असते, आपल्या जनरली बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी असते. मग आता नेमकं बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी कशाला म्हणायचे ते आपण एक डेफिनेशनच्या आधारे पाहू का. व्हॉट इज मीन्स बाय बॉन्ड एन्थाल्पी, द अमाऊंट ऑफ एनर्जी, किंवा तुम्ही त्याला द एन्थाल्पी चेंज म्हणू शकता. द अमाऊंट ऑफ एनर्जी required to break particular covalent bond in 1 mole of gaseous molecule to form, किती मोल आपल्याला ब्रेक करायचं आहे, 1 मोल, टू फॉर्म gaseous atoms or radicals are called as bond enthalpy. त्यालाच आपण जनरली काय म्हणतो, बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी म्हणायचं. डेफिनेशन एकदम सोप्या भाषेमध्ये करून दाखवले मी तुम्हाला. The amount of energy required, की त्याला काहीतरी एनर्जी लागणार आहे. Amount of energy required to break the particular covalent bond in 1 mole of a gaseous molecule,
की एक मोल गॅसियस मॉलिक्यूलला जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर त्याला काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड लागणार आहे, काहीतरी एनर्जी आपल्याला सप्लाय करावं लागणार आहे. त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होईल? टू फॉर्म गॅसियस ॲटम्स और रॅडिकल. की एक मोल गॅसियस मॉलिक्यूलला ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे आणि त्याच्यापासून एक मोल गॅसियस ॲटम्स किंवा रॅडिकल फॉर्म होणार आहेत आणि त्यांना ब्रेक करण्यासाठी जी रिक्वायर्ड एनर्जी असते त्या एनर्जीला आपण बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. लक्षात आलं डेफिनेशन? काय सांगितले मी? The amount of energy required to break the particular covalent bond in 1 mole of a gaseous molecule. की तुमच्याकडे 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल आहे आणि त्याला ब्रेक करण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे त्या एनर्जीला आपण बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. पण त्याला ब्रेक केल्यानंतर काय तयार होणार आहे? टू फॉर्म गॅसियस ॲटम्स और रॅडिकल्स. आणि काय तयार होतात? गॅसियस ॲटम्स किंवा रॅडिकल. मग तुम्हाला जनरली माहिती आहे एखादी केमिकल रिॲक्शन असते म्हणजे रिॲक्शन मध्ये आपण रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये करत असतो. मग रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होत असताना रिॲक्टंटमध्ये आपण बॉन्ड ब्रेक करत असतो. एखादा बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर त्याला एनर्जी आपण सप्लाय करतो. एनर्जी सप्लाय करतो म्हणजे ती एंडोथर्मिक रिॲक्शन असते आणि एंडोथर्मिक रिॲक्शन जर असेल तर त्याची व्हॅल्यू ही डेल्टा एच ची काय असते? पॉझिटिव्ह असते. बट इफ रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स, की ज्यावेळेस आपण रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये करतो त्यावेळेस बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस असते आणि बॉन्ड फॉर्मेशनमध्ये काय होत असतं? हीट एनर्जी रिलीज होत असते किंवा इव्हॉल्ड होत असते. आणि हीट एनर्जी रिलीज किंवा इव्हॉल्ड होते म्हणजे साईन काय असणार आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन असते आणि रिॲक्टंट ब्रेकिंगमध्ये कसली रिॲक्शन असते? एंडोथर्मिक. लाईक दिस वे वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स इन बॉन्ड एन्थाल्पी, दिस व्हॅल्यू ऑफ द बॉन्ड एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह मीन्स इट इज द एंडोथर्मिक रिॲक्शन. की डेल्टा एच ची जी व्हॅल्यू असणार आहे बॉन्ड एन्थाल्पीमध्ये ती ऑलवेज पॉझिटिव्ह असते. म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असते? पॉझिटिव्ह असते. कारण दिलेली रिॲक्शन ही एंडोथर्मिक रिॲक्शन असते. ज्यावेळेस तो हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो त्यावेळेस त्याच्यामधलं बॉन्ड काय होत असतो? तुमचा ब्रेक होत असतो. मग आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल सांगता येतं. समजा तुमच्याकडे हायड्रोजन गॅस आहे, H2 गॅस आहे, HH बॉन्ड आहे. HH बॉन्ड जर आपल्याला कोव्हॅलंट बॉम्ब मध्ये असतो तो बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर काय तयार होईल? हायड्रोजन ॲटम इन गॅसियस स्टेट प्लस हायड्रोजन रॅडिकल इन गॅसियस स्टेट. असे 2 हायड्रोजन ॲटम काय होतील? डिसोसिएट होतील आणि त्याच्यासाठी लागणारी जी बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे ती बॉन्ड एन्थाल्पी पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये असणार आहे आणि ती बॉन्ड एन्थाल्पी असते साधारण 436.4 किलो जूल पर मोल. एक मोल साठी घेतो म्हणून पर मोल लिहायचे युनिट्स पहा. किलो जूल पर मोल means 1 mole of hydrogen gas are dissociative to give gaseous atoms or radicals. The energy required for hydrogen gas is plus 436.4 kilojoule per mole. की 1 मोल हायड्रोजन गॅस आपल्याला डिसोसिएट करण्यासाठी किती एनर्जी लागते? 436.4 किलोजूल पर मोल. समजा तुम्हाला दिलेला असेल दुसरा मॉलिक्यूल, क्लोरीन मॉलिक्यूल आहे, Cl2 गॅस आहे, बरोबर? या Cl2 गॅसला जर आपण डिसोसिएट केलं तर काय होईल? क्लोरीन रॅडिकल प्लस क्लोरीन रॅडिकल इन गॅसियस स्टेट. त्यास याच्यासाठी लागणार जी बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू देखील काय असणार आहे? तुमची पॉझिटिव्ह असणार आहे आणि साधारण ती व्हॅल्यू असते 242.7 किलो जूल पर मोल. काय सांगितलं मी पहा? क्लोरीन हा गॅसियस स्टेट मध्ये मॉलिक्यूल आहे, 1 मोल मध्ये घेतला, त्याला डिसोसिएट केल्यानंतर क्लोरीन ॲटम किंवा क्लोरीन रॅडिकल तयार झाले. समजा इथे क्लोरीन रॅडिकल प्रॅक्टिकली एक्झिस्ट होतात, फर्स्ट क्लोरीन रॅडिकल आणि सेकंड क्लोरीन रॅडिकल. त्यास त्याची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे कारण तो बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा म्हणजे तो हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. त्यास ती व्हॅल्यू किती आहे? प्लस 242.7 किलो जूल पर मोल. कशामध्ये घेतलं मी युनिट? की एका मोलसाठी आपण कन्सिडर केलं आहे. तर हे झाले तुमचे होमो डायटॉमिक मॉलिक्यूल H2 आणि Cl2, कारण 2 हायड्रोजन होते सारखेच, इथं दोन्ही क्लोरीन सारखे आहेत म्हणजे आपण होमो ॲटॉमिक डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो. काय म्हणायचं याला? होमो डायटॉमिक मॉलिक्यूल्स. आता ह्या होमो डायटॉमिक मॉलिक्यूल नंतर आपण तिसरं एक्झाम्पल कम्पेअर करू शकतो हेट्रो डायटॉमिक मॉलिक्यूलचं. समजा तुमच्याकडे HCl गॅस आहे, पण तुम्हाला मी 11 मध्ये सांगितलं होतं HCl गॅस असेल तर त्याला आपण हायड्रोजन क्लोराईड हा गॅसियस स्टेटमध्ये असतो आणि जे लॅबमधलं जे लिक्विड असतं तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि हायड्रोजन क्लोराईड हा गॅसियस स्टेटमध्ये असतो. तशाच प्रकारचं आपण इथे कन्सिडर केलंय की HCl हा गॅसियस स्टेटमध्ये आहे पण हा हेट्रो डायटॉमिक मॉलिक्यूल्स आहे. हा कसा आहे? हेट्रो डायटॉमिक मॉलिक्यूल्स आहे. 2 ॲटम आहेत पण वेगवेगळे आहेत म्हणून याला हेट्रो डायटॉमिक म्हटलं. इथं 2 ॲटम आहेत पण सारखे आहेत, इथं 2 ॲटम आहेत पण सारखे आहेत म्हणून काय म्हटलं याला? होमो डायटॉमिक मॉलिक्यूल. याला डिसोसिएट करण्यासाठी जी एनर्जी असणार आहे तर याला डिसोसिएट केल्यानंतर काय तयार होईल? H इन गॅसियस स्टेट प्लस Cl इन गॅसियस स्टेट
त्याची बॉन्ड एन्थाल्पी जर आपण कम्पेअर केली तर त्याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल आणि साधारण ती व्हॅल्यू जर तुम्ही पाहिली तर ती किती लागते, नियर अबाउट 431.9 किंवा 431.9 किलो जूल पर मोल नियर अबाउट असेल. म्हणजे H2 साठी किती व्हॅल्यू लागली, 436.4 किलो जूल पर मोल. Cl2 साठी किती लागली, 242.7 किलो जूल पर मोल. आणि HCl साठी किती लागली, 431.9 किलो जूल पर मोल. या सर्व बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. कशामुळे आहे ते, कारण ती एंडोथर्मिक रिएक्शन आहे. मग आता मला इथे सांगा, हे जे तिन्ही एक्झाम्पल आहेत ते डायॲटॉमिकचे आहेत. बट वी नो दॅट इन ऑलरेडी वी हॅव स्टडीड दॅट that for the diatomic molecules the bond enthalpy value is equal to the enthalpy of atomization. ते आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन कशाला म्हणायचं. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन मध्ये काय करतो आपण, एक मोल गॅसियस ॲटमला डिसोसिएट केल्यानंतर गॅसियस ॲटम्स तयार होत असतात. मॉलिक्युलला डिसोसिएट केल्यानंतर गॅसियस ॲटम तयार होतात, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणतो. आणि ती एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची व्हॅल्यू देखील काय होती, पॉझिटिव्ह होती. तर तुम्ही पाठीमागचं लेक्चर जर पाहिलं तर तुम्हाला तिथे लक्षात येईल की एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज सिमिलर टू द बॉन्ड एन्थाल्पी व्हॅल्यू. की बॉन्ड एन्थाल्पीची जी व्हॅल्यू असणार आहे तीच एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची व्हॅल्यू असेल. पण कोणत्या मॉलिक्युलसाठी, फॉर द डायॲटॉमिक मॉलिक्युल. लक्षात राहू द्या, फॉर अ डायॲटॉमिक मॉलिक्युल द व्हॅल्यू ऑफ बॉन्ड एन्थाल्पी इज सिमिलर टू द व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मी इथं आपण लिहू शकतो जनरली, दाखवतो तुम्हाला लिहून. फॉर डायॲटॉमिक मॉलिक्यूल, तो मॉलिक्यूल कसा असला पाहिजे, डायॲटॉमिक मॉलिक्यूल असला पाहिजे. फॉर अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल द बॉन्ड एन्थाल्पी व्हॅल्यू इज इक्वल टू द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. की एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची व्हॅल्यू आणि बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू काय असते, सेम असते. पण दिलेला मॉलिक्यूल जर डायॲटॉमिक असेल तर. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण त्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा याच्यामध्येच. आता आपल्याला हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड होता म्हणून आपण त्याला ब्रेक केला आणि त्या सिंगल कोव्हॅलंट बॉन्डची एन्थाल्पी जर पाहिली तर आपल्याला सेम आहे. पण समजा दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये जर एकापेक्षा जास्त ॲटम जर असतील, तर त्याला आपण पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो. पॉली म्हणजे काय आहे, मेनी असतो. म्हणजे एकापेक्षा जास्त ॲटम जर असतील एखाद्या मॉलिक्यूल मध्ये तर त्याच्यामधली आपल्याला बॉन्ड एनर्जी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येते. त्यावेळेस आपण पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल मधली जर बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पीच्या आधारे ते काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. पण आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे. व्हॉट इज मीन्स बाय ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी फॉर पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल, की एखादा पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल जर असेल आणि त्याची बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट प्रॅक्टिकली जर करायची असेल तर त्यावेळेस आपण त्याचं ॲव्हरेज काढतो. म्हणून आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी फॉर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. कन्सिडर करा, समजा तुमच्याकडे एक वॉटर मॉलिक्यूल आहे. हा वॉटर मॉलिक्यूल आपण गॅसियस स्टेटमध्ये कन्सिडर केला. कोणत्या स्टेटमध्ये घेतला, गॅसियस स्टेटमध्ये मी घेतला. गॅसियस स्टेट मधला जर वॉटर मॉलिक्यूल असेल तर याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ह्या वॉटर मध्ये जर पाहिलं तर दोन प्रकारचे बॉन्ड आहेत. हा HOH हा गॅसियस स्टेट मध्ये आहे. हे दोन OH बॉन्ड ब्रेक करायचे आहेत आपल्याला. त्यास काय तयार होईल, 2 इक्विव्हॅलंट ऑफ हायड्रोजन इन गॅसियस स्टेट प्लस ऑक्सिजन इन गॅसियस स्टेट. त्यास एन्थाल्पी जर आपण कम्पेअर केली बॉन्ड एन्थाल्पी तर याची साधारण असते प्लस 927 किलो जूल पर मोल. किती असते, 927 किलो जूल पर मोल. की आपल्याकडे एक पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, कोणता आहे, वॉटर. किती OH आहे त्याच्यामध्ये, OH एक, OH दुसरा, म्हणजे दोन OH बॉन्ड आहेत. दोन OH बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचे असतील, आपण जर डायरेक्ट स्टेपमध्ये सिंगल स्टेपमध्ये जर ब्रेक केले तर काय तयार झाला, 2 इक्विव्हॅलंट ऑफ हायड्रोजन इन गॅसियस स्टेट प्लस 1 इक्विव्हॅलंट ऑफ ऑक्सिजन इन गॅसियस स्टेट. त्यास ओव्हरऑल एन्थाल्पी आपल्याला दोन OH बॉन्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी किती लागली, 927 किलो जूल पर मोल. पण याच्यामध्ये असणारे जे दोन OH बॉन्ड आहेत ते आयडेंटिकल आहेत. मीन्स इन वॉटर वेपर containing OH bonds are similar but the required amount of energy bond enthalpy value
इज डिफरंट. की त्या वॉटरमध्ये असणारे जे दोन OH बॉन्ड आहेत ते सिमिलर आहेत, सारखे आहेत, पण त्याच्यासाठी लागणारी जी रिक्वायर्ड एनर्जी असणार आहे किंवा जी आपण अमाऊंट ऑफ एनर्जी यूज करणार आहोत ती अमाऊंट ऑफ एनर्जीची व्हॅल्यू ही कशी असणार आहे, डिफरंट आहे. डिफरंट स्टेपसाठी डिफरंट व्हॅल्यू तिथे लागणार आहे. पण त्याच्यामधला जो OH बॉन्ड आहे तो बॉन्ड काय असणार आहे, सेम आहे. पण आपल्याला 1 मोल OH बॉन्डसाठी एका OH साठी किती एनर्जी लागणार आहे पॉलिएटॉमिक मधली ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. म्हणून आपण काय यूज करणार आहोत, ॲव्हरेजचा. मग आपण ती मल्टी स्टेप मध्ये जर रिएक्शन पाहिली तर मल्टी स्टेप मध्ये काय येतं पहा, ही झाली सिंगल स्टेपची. आता मल्टी स्टेप मध्ये जर पाहिले तर पहा, समजा तुमच्याकडे हा OH मॉलिक्यूल आहे. कोणत्या स्टेट मध्ये आहे, साधारण गॅसियस स्टेट मध्ये आहे, आपल्याला सुरुवातीलाच माहिती आहे. मग इथला मी एक OH बॉन्ड ब्रेक केला तर काय शिल्लक होईल, OH इन गॅसियस स्टेट प्लस H इन गॅसियस स्टेट. त्यावेळेस याची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू जर आपण फर्स्ट स्टेपला कन्सिडर केली, जे डेल्टा RH1 नॉट घेतलं मी, मग फर्स्ट स्टेपला जर कन्सिडर केली तर ती आहे 499 किलो जूल. ती आहे 499 किलो जूल आहे. आता मी सेकंड स्टेपला कन्सिडर करतो. सेकंड स्टेप मध्ये काय होईल, इथं OH राहिलेला आहे, OH इन गॅसियस स्टेट. याला जर मी ब्रेक केला तर काय तयार होईल, O इन गॅसियस स्टेट प्लस H इन गॅसियस स्टेट. त्यावेळेस सेकंड स्टेप साठी काय लिहिणार मी, डेल्टा RH नॉट 2 कशामुळे, सेकंड स्टेप आहे म्हणून, प्लस 428 किलो जूल. म्हणजे सिंगल स्टेप मध्ये ओव्हरऑल एनर्जी किती लागली आपल्याला, 927. पण त्याच्यामधले दोन्ही OH बॉन्ड काय होते, सारखे होते, पण डिफरंट एनर्जी त्याला ब्रेक करण्यासाठी लागणार आहे. आपण त्यासाठी मल्टी स्टेपचा यूज केला. मल्टी स्टेपचा यूज केला म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं, H2O बॉन्ड ब्रेक केला. H2O बॉन्ड ब्रेक केल्यानंतर OH आणि H तयार झाला. त्याची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे 499 किलो जूल. नंतर जो OH होता त्याला आपण ब्रेक केलं, काय तयार झाला, O आणि H. सेकंड स्टेपची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे 428 किलो जूल पर मोल. आता मला सांगा, इथं OH आहे, इथं OH आहे, कॅन्सल झाला. ओके, शिल्लक काय राहिला, H2O इन गॅसियस स्टेट, म्हणजे इथं आपण टोटल म्हणून लिहू शकतो, टोटल रिएक्शन. H2O इन गॅसियस स्टेट टू गिव्स H आणि H, म्हणजे किती H तयार झाले, 2H प्लस ऑक्सिजन. डेल्टा RH टोटल कन्सिडर करा, काय येईल मग इथं, त्या दोघांची बेरीज केली तर 927 किलो जूल. काय 927 किलो जूल. मग आता सांगा, समजा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले व्हॉट इज द बॉन्ड एन्थाल्पी ऑफ OH इन वॉटर मॉलिक्यूल, की वॉटर मॉलिक्यूल मधल्या OH ची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू काय असेल. मग तुम्ही असं सांगताल का, सर फर्स्ट स्टेपला तुम्ही लिहिली 499 किलो जूल, सेकंड स्टेपला तुम्ही घेतली 428, मग फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेपची ऍड केले म्हणून 927 आहे. मग वॉटर मधल्या प्रत्येक OH बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी 927 आहे का, नाही. मग त्यासाठी आपल्याला ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करावी लागते. म्हणजे काय येईल, therefore average bond enthalpy of water molecule किंवा OH बॉन्ड, ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी फॉर OH बॉन्ड ची जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर टोटल एनर्जी रिक्वायर्ड फॉर सिंगल स्टेप डिवाइड बाय हाऊ मच अमाऊंट ऑफ बॉन्ड आर ब्रेकन इन एव्हरी स्टेप. की किती स्टेप मध्ये तो बॉन्ड ब्रेक केलाय त्याने त्याला डिवाइड करायचं. किती स्टेप मध्ये आपण तो बॉन्ड ब्रेक केला, 2 स्टेप मध्ये, आणि सिंगल स्टेपची एनर्जी किती होते, 927. म्हणजे काय येईल, ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ OH इज इक्वल टू टोटल एनर्जी डिवाइड बाय नंबर ऑफ स्टेप्स. नंबर ऑफ स्टेप्स किती होत्या, 2 होत्या. याला जर आपण डिवाइड केलं तर अप्रॉक्सिमेटली त्याचा आन्सर येतं 463.5 किलो जूल. किती येतं, 463.5 किलो जूल. किंवा त्याला तुम्ही असं लिहू शकता, द बॉन्ड एन्थाल्पी व्हॅल्यूज फॉर OH बॉन्ड, किती मोल साठी घ्यायची आपल्याला, 1 मोल साठी, म्हणजे किती आली, 463.5 किलो जूल पर मोल. 1 मोल साठी आपण काय घेतलं आपण, किलो जूल पर मोल. कारण एका OH साठी किती एनर्जी लागणार आहे, 463.5 किलो जूल. कारण 2 बॉन्ड साठी किती लागली, 927. मग एका OH साठी किती लागणार, मग 927 भागिले 2 म्हणजेच काय आलं, 463.5 किलो जूल. एक एक्झाम्पल आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता दुसरं एक्झाम्पल आहे ऍव्हरेज पॉलिएटॉमिक मॉलिक्यूलचं. समजा तुम्हाला दिलेला आहे मिथेन गॅस. कोणता गॅस दिलेला आहे,
मिथेन. सर्वांना मिथेनचा फॉर्म्युला माहिती काय असतो सर? CH4 असतो. त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल गॅस किंवा मार्स गॅस म्हणतो. हे सर्वांना माहिती बरोबर. मग आता मला सांगा, जर आपण सिंगल स्टेपचा जर विचार केला डायरेक्ट स्टेपमध्ये, समजा तुम्हाला दिलेला आहे मिथेन गॅस गॅसियस स्टेटमध्ये आहे. याला जर आपण डायरेक्ट ब्रेक केलं, डिसोसिएट केलं, तर काय तयार होईल? कार्बन इन गॅसियस स्टेट प्लस 4 हायड्रोजन इन गॅसियस स्टेट. त्याच त्याची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू जर आपण कम्पेअर केली तर ती कशी असणार आहे तुमची? पॉझिटिव्ह. आणि ती लागते 1665 किलो जूल. किती लागते ती? साधारण 1665 किलो जूल. ही झाली सिंगल स्टेप. आता पहा, हा तुम्हाला मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित आहे. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर आपण कम्पेअर केला, CH 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 आणि CH. आता ह्या CH चा हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर किती CH बॉन्ड आहेत? हाऊ मेनी CH बॉन्ड्स आर प्रेझेंट इन मिथेन मॉलिक्यूल? देयर आर मेनली 4 CH बॉन्ड्स आर प्रेझेंट इन मिथेन मॉलिक्यूल. विच वन? फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. म्हणजे याच्यामध्ये साधारण जर पाहिले तर 4 CH बॉन्ड आहेत. सिंगल स्टेपसाठी या बॉन्डला डिसोसिएट करण्यासाठी किती एनर्जी लागते? 1665. मल्टी स्टेपसाठी किती लागेल? आपण मल्टी स्टेप मध्ये पाहणार आहोत एक्झाम्पल. मल्टी स्टेप मध्ये जर आपण पाहिलं तर समजा तुमच्याकडे फर्स्ट स्टेप मध्ये आहे मिथेन. मिथेनला मी डिसोसिएट केलं, काय तयार होईल? CH3 इन गॅसियस स्टेट प्लस H इन गॅसियस स्टेट. त्यावेळेस याची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू जर फर्स्ट स्टेपची जर कम्पेअर केली तर साधारण ती व्हॅल्यू आहे 427 किलो जूल. किती आहे साधारण ती व्हॅल्यू? 427 किलो जूल. आता सेकंड स्टेप मध्ये काय होईल पहा, हा जो मिथिल आहे त्याला आपण डिसोसिएट करणार. CH3 इन गॅसियस स्टेट टू गिव्स CH2 इन गॅसियस स्टेट प्लस H इन गॅसियस स्टेट. म्हणजे मी काय केलं, पहिल्या स्टेपला मिथेनला डिसोसिएट केलं, काय तयार झाला? CH3 प्लस H. सेकंड स्टेपला काय केलं? CH3 ला डिसोसिएट केलं, काय तयार झाला? CH2 प्लस H. याची साधारण व्हॅल्यू जर आपण पाहिली सेकंड स्टेपची तर ती साधारण व्हॅल्यू आहे प्लस 439 किलो जूल. प्लस 439 किलो जूल. आता थर्ड स्टेप मध्ये काय होतं पहा, किती हायड्रोजन शिल्लक राहिले? 2च. म्हणजे मिथेनला डिसोसिएट करा आता. CH2 in gaseous state to gives CH in gaseous state plus H in gaseous state. म्हणजे थर्ड स्टेप साठी जी लागणारी व्हॅल्यू आहे ती साधारण आहे प्लस 452 किलो जूल. किती आहे ती? साधारण 452 किलो जूल एवढी एनर्जी लागते. आता राहिला एकच CH मॉलिक्युल, एकच हायड्रोजन आहे, त्याला डिसोसिएट करून घ्या. त्याला आपण म्हणतो मिथाईन. मिथिल, मिथिलीन आणि मिथाईन. आता मिथाईन मधला एक हायड्रोजन डिसोसिएट करून घ्या, काय होईल पहा? कार्बन इन गॅसियस स्टेट प्लस हायड्रोजन इन गॅसियस स्टेट. म्हणजे फोर्थ स्टेप साठी लागणारी जी एव्हरेज एनर्जी असणार आहे ती देखील कशी असणार आहे? प्लस फॉर्म मध्ये असेल आणि ती असते साधारण 347 किलो जूल नियर अबाउट. मी टेक्स्टबुक रेफर करू शकता व्हॅल्यू साठी. जर आपण फर्स्ट स्टेपला जर पाहिलं तर किती लागली? 427. सेकंड स्टेपला किती लागली? 439. थर्ड स्टेपला किती लागली? 452. फोर्थ स्टेपला किती लागली? 347. सिंगल स्टेपची एनर्जी किती होती? 1665. फर्स्ट स्टेप मध्ये CH4 पासून CH3 आणि H तयार केला. सेकंड स्टेप मध्ये जो फर्स्ट स्टेपचा प्रोडक्ट आहे तो इथे घेतला मी, त्यातला एक हायड्रोजन बाजूला काढला म्हणजे CH2S तयार झाला. थर्ड स्टेप मध्ये इथला जो CH2 आहे तो इथे घेतला थर्ड स्टेपला, सेकंड स्टेपचा प्रोडक्ट थर्ड स्टेपला यूज केला. इथला एक हायड्रोजन बाजूला काढला, इथं CH आणि H तयार झाला. थर्ड स्टेपचा प्रोडक्ट नंतर मी फोर्थ स्टेपला घेतला, इथला H आणि कार्बन बाजूला काढला. त्यावेळेस अशी एनर्जी तुम्हाला ऍब्सॉर्ब झालेली दिसते ब्रेक करण्यासाठी. मला सांगा, इथं CH3 आहे, इथं CH3 आहे, कॅन्सल होईल. इथं CH2 आहे, इथं CH2 आहे, कॅन्सल होईल. इथं CH आहे, इथं CH आहे, कॅन्सल होईल. काय शिल्लक राहिला? C1 2 3 4 म्हणजे 4 हायड्रोजन आणि 1 कार्बन आणि लेफ्ट साइडला काय शिल्लक राहिला? CH4. म्हणजे टोटल रिएक्शन जर आपण कम्पेअर केली तर काय येईल टोटल रिएक्शन पहा? मिथेन इन गॅसियस स्टेट टू गिव्स कार्बन इन गॅसियस स्टेट प्लस 4 हायड्रोजन इन गॅसियस स्टेट
टोटल बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू जर आपण कम्पेअर केली आणि यांची बेरीज जर केली तर ती व्हॅल्यू किती येईल 1665 किलो जूल. किती येईल 1665 किलो जूल. मग यालाच तुम्ही कसं लिहू शकता डेल्टा RH फॉर CH बॉन्ड इज प्लस 1665 किलो जूल. ही आली तुमची व्हॅल्यू. पण आपल्याला याच्यामध्ये काय करायचं एका मोल साठी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एका CS साठी 4 CS साठी किती लागलेले आहे 1665. पहिल्या स्टेपची डिफरंट होती, दुसऱ्याची वेगळी आहे, तिसऱ्याची वेगळी आहे, चौथ्याची. मग किती स्टेप मध्ये याला ब्रेक केला आपण 4 स्टेप मध्ये, म्हणजे 4 CH होते याच्यामध्ये. पण एका CH ची बॉन्ड व्हॅल्यू काढायची म्हणजे टोटल एनर्जी डिवाइड बाय नंबर ऑफ स्टेप्स. मग किती स्टेप्स आहे त्याच्यामध्ये 4 स्टेप्स आहे. मग काय येईल आपण नेक्स्ट स्टेप मध्ये त्याला थोडंसं मी रफ करतोय एका साईडला. ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर काय येईल ऍव्हरेज बॉन्ड एनर्जी फॉर CH इज इक्वल टू टोटल एनर्जी फॉर सिंगल स्टेप डिवाइड बाय नंबर ऑफ स्टेप्स. किती स्टेप होत्या 4, कारण त्याच्यामध्ये 4 CH होते म्हणून त्याला आपण डिवाइड केलं. याला जर आपण डायरेक्ट डिवाइड केलं तर काय येईल 4 × 16, 4 × 1 4, नंतर काय येईल इथं तुमचा शिल्लक किती राहिले 2, 5, 4 × 7 24, भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला. नंतर 4 × 2 8 आणि 4 × 5 20. म्हणजे साधारण हे व्हॅल्यू जर पाहिली तर 416.25 येते किलो जूल. मग तुम्ही लिहू शकता the total bond enthalpy values for CH is plus 416 approximately किंवा 0.25 किलो जूल पर मोल. जी मिथेन मधल्या एका CH बॉन्डची ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली तर ती साधारण किती येते 416.25 किलो जूल पर मोल. तुम्ही अप्रॉक्सिमेटली 416 किलो जूल पर मोल लिहू शकता. इसकी वॉटरची तुम्हाला विचारली होती, वॉटरची किती आली ती 463.5 आलेली होती वॉटर मधल्या OH. तसं मिथेन मधल्या CH ची बॉन्ड एन्थाल्पी जर पाहिली तर ती किती आहे 416 की अप्रॉक्सिमेटली तुम्ही लिहू शकता. आणि ॲक्युरेट कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला 416.25 किलो जूल पर मोल. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर एक शेवटचा छोटासा पॉईंट आपल्याला पाहायचा, मग आपलं लेक्चर इथे एंड होईल. जसं की आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बॉन्ड एन्थाल्पी रिॲक्शन एन्थाल्पीचा यूज करून आपण बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली होती. तसं आज आपल्याला काय करायचंय बॉन्ड एन्थाल्पीचा यूज करून रिॲक्शन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची. मीन्स हाऊ द बॉन्ड एन्थाल्पी इज युजफुल टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन एन्थाल्पी बाय युजिंग द बॉन्ड एन्थाल्पी. की बॉन्ड एन्थाल्पीचा यूज करून रिॲक्शन एन्थाल्पी आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहात त्याचा स्टडी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. म्हणजे आपली हेडिंग असेल रिॲक्शन एन्थाल्पी, हाऊ विल यू कॅल्क्युलेट द रिॲक्शन एन्थाल्पी फ्रॉम बॉन्ड एन्थाल्पीज. की बॉन्ड एन्थाल्पीचा यूज करून रिॲक्शन एन्थाल्पीज आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहोत ते आपण ह्या पॉइंट्स मध्ये पाहणार आहोत. हाऊ इट इज युजफुल टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन एन्थाल्पी फ्रॉम बॉन्ड एन्थाल्पी. की बॉन्ड एन्थाल्पीचा यूज करून आपण कशा प्रकारे एखाद्या केमिकल रिॲक्शनची रिॲक्शन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करणार आहोत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला सांगतो मी. रिॲक्शन हा शब्द आला म्हणजे रिॲक्शन एन्थाल्पी असेल तर तुम्हाला ऑलवेज लक्षात राहिलं पाहिजे की रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स. रिॲक्शन एन्थाल्पी काढायची म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे ऑलवेज रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स. बट वी नो दॅट रिॲक्टंट मधला जर बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं तुमचं बॉन्ड ब्रेकिंगची प्रोसेस असते. रिॲक्टंटमध्ये कशाची प्रोसेस असते बॉन्ड ब्रेकिंगची प्रोसेस असते. आणि प्रोडक्ट मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मिंगची प्रोसेस असते. प्रोडक्ट मध्ये कशाची प्रोसेस असते बॉन्ड फॉर्मिंगची प्रोसेस असते. तुम्हाला माहिती आहे रिॲक्टंट मध्ये बॉन्ड जर ब्रेक करायचं असेल एखादा वस्तू जर आपल्याला ब्रेक करायची असेल समजा तुमच्याकडे वूड असेल की आपल्याला ब्रेक करायचं, ब्रेक करताना काय करतो आपण त्याला काहीतरी एनर्जी सप्लाय करत असतो. तसं रिॲक्टंट मधला बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर तो काहीतरी एनर्जी ऍब्सॉर्ब करत असतो. आणि एनर्जी जर ऍब्सॉर्ब करत असेल तर ती रिॲक्शन कशी असते
एंडोथर्मिक रिॲक्शन असते आणि त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. पण प्रोडक्टमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. बॉन्ड फॉर्म होत असताना त्याच्यामधनं काहीतरी एनर्जी रिलीज होणार आहे, निघून जाणार आहे. एनर्जी रिलीज होते म्हणजे काय असणार आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. म्हणून लक्षात राहू द्या, एंडोथर्मिक रिॲक्शन असेल तर हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड होते आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर हीट एनर्जी काय होत असते, त्याच्यामध्ये इव्हॉल्व होत असते. आता याच्यामध्ये आपल्याला रिॲक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये करत असताना ह्या 4 गोष्टी माहीत झाल्या की बॉन्ड ब्रेकिंग होतं, याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मिंग असतं. बॉन्ड ब्रेकिंग ही एंडोथर्मिक रिॲक्शन असते, बॉन्ड फॉर्मिंग ही एक्झोथर्मिक रिॲक्शन असते. याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते, याची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते, याच्यामध्ये हीट इव्हॉल्व केली जाते. पण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या रिॲक्शनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असते, त्यावेळेस आपल्याला समजा एखादी रिॲक्शन दिली आहे तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहोत. समजा आपल्याला एखाद्या रिॲक्शनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे काय असणार आहे, डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू summation of, काय लिहिलं मी, summation of enthalpy of reactant bonds, summation of enthalpy of reactant bond minus summation of enthalpy of product bonds, product bonds. हा जो फॉर्म्युला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. लक्षात राहूया. काय फॉर्म्युला सांगितलं मी, की तुम्हाला एखाद्या रिॲक्शनची एन्थाल्पी जर कॅल्क्युलेट करायची असेल बाय युजिंग द बॉन्ड एन्थाल्पी, की बॉन्ड एन्थाल्पीचा यूज करून एखाद्या दिलेल्या केमिकल रिॲक्शनची रिॲक्शन एन्थाल्पी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यावेळेस आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार, डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट बॉन्ड मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स बॉन्ड. इथे एक डेफिनेशन तुम्हाला तयार करता येते का, the difference between the summation of enthalpy of reactant bonds and summation of enthalpy of product bonds are also called as reaction enthalpy, की त्यालाच आपण जनरली काय म्हणत असतो, रिॲक्शन एन्थाल्पी. आता याच्यामध्ये एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा तुम्हाला दिलेला आहे हायड्रोजन गॅस आणि दुसरा दिलेला आहे आयोडीन गॅस. ज्यावेळेस हायड्रोजन आणि आयोडीनला ब्रेक करतो त्यावेळेस इथं एच मॉलिक्यूल असतो आणि इथं आय मॉलिक्यूल आहे, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड तर आहे गॅसियस स्टेटमध्ये. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आता याच्यामध्ये जर आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागणार आहे, इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागणार आहे. मग यांची समेशन जी असणार आहे ती म्हणजे काय आहे, समेशन ऑफ डेल्टा एच ऑफ रिॲक्टन्स. याच्यापासून काय तयार होईल, 2 इक्विव्हॅलंट ऑफ एच आय इन गॅसियस स्टेट. म्हणजे प्रोडक्ट किती इक्विव्हॅलंट मध्ये तयार झाला, 2 इक्विव्हॅलंट मध्ये. याला तुम्ही एन्थाल्पी चेंज इज गिव्हन फॉर्म मध्ये कसं लिहिणार पा, आन्सर कसं लिहिणार, द एन्थाल्पी चेंज इज गिव्हन बाय, समजा तुम्हाला याची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची आहे रिॲक्शनची. कसे कॅल्क्युलेट करणार, तुमच्या समोर फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला सांगितला, डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू summation of enthalpy of reactant bonds minus summation of enthalpy of product bonds. हा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, बरोबर. मग आपल्याला ह्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट कोणता आहे ते माहिती आहे. काय असेल मग इथं सेकंड स्टेपला, डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू समेशन आहे म्हणजे बेरीज करायची. कशाची बेरीज करायची, एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंटची. एन्थाल्पी आहे म्हणजे काय लिहिणार इथं, काही नाही म्हणजे एकच आहे, म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल. एन्थाल्पी म्हणजे डेल्टा एच समेशन एच एच, समेशन आहे म्हणजे प्लस दुसरा मॉलिक्यूल एकच आहे I2 आहे, म्हणजे एन्थाल्पी ऑफ आय बरोबर मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट किती आहेत, 2 मॉलिक्यूल आहेत, 2 इंटू 2H HI. तर अशा प्रकारे तुम्ही त्या दिलेल्या रिॲक्शनची काय कॅल्क्युलेट करू शकता, बॉन्ड एन्थाल्पीच्या आधारे रिॲक्शन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे काय लिहिलं मी इथं, एन्थाल्पी ऑफ HH प्लस एन्थाल्पी ऑफ II मायनस 2IA म्हणून कोएफिशिएंट 2 इंटू डेल्टा H HI. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असतात तर त्याचा आन्सर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. जिथं व्हॅल्यू दिली जाते त्या व्हॅल्यूची फक्त बेरीज करून वजाबाकी करायची आणि ती व्हॅल्यू म्हणजे कशाची असेल, डेल्टा आर एच. उद्या आपण प्रॉब्लेम घेताना तुम्हाला हे लक्षात देईल. समजा तुम्हाला दुसरं एक्झाम्पल विचारलं अशाच प्रकारचं एक,
याच फॉर्म्युल्यावरती. तर ते कसं सॉल्व्ह करणार पहा. समजा मिथेनवर तुम्हाला क्लोरिनेशन करायला सांगितलं. काय करायला सांगितलं? मिथेनवर क्लोरिनेशन. मग आपल्याला 11वी मध्ये माहिती आहे मिथेनवर क्लोरिनेशन केलं असता मिथेन मधला एक हायड्रोजन ॲटम क्लोरीनने रिप्लेस केला असता साईड प्रोडक्ट काय भेटतो? HCl भेटतो आणि फर्स्ट प्रोडक्ट काय तयार होतो? मिथिल क्लोराइड्स. मग याची आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करायची. मग स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट बॉन्ड्स, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट बॉन्ड्स मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स. मग हा फॉर्म्युला आपल्या समोर माहिती आहे. पण इथे गोष्ट एक लक्षात राहू द्या की मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय असतं मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला? अशा प्रकारचा आहे. किती CH दिसतात त्याच्यामध्ये? 4 CH आहेत. नंतर क्लोरीन मध्ये जर पाहिलं तर एकच बॉन्ड आहे. तसं मिथिल क्लोराइड मध्ये जर पाहिलं तर मिथिल क्लोराइड मध्ये किती CH आहेत? 3 आणि एक कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे. तसं HCl मध्ये जर पाहिलं तर एकच बॉन्ड आहे. तर ह्या बेसिक गोष्टी इथं महत्वाच्या आहेत की रिएक्शन सॉल्व्ह करत असताना. मग कसं सॉल्व्ह करणार पहा. डेल्टा RH नॉट इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट बॉन्ड. कोणता रिएक्टंट आहे तुमचा? CH4. किती CH आहेत? 4. म्हणून इथे घ्यायचं 4 डेल्टा HCH प्लस दुसरा मॉलिक्यूल कोणता आहे? Cl2. सिंगल आहे म्हणून डेल्टा HCl ब्रॅकेट क्लोज मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट बॉन्ड. प्रोडक्ट मध्ये पहा काय फर्स्ट स्टेप मध्ये 3 CH आहेत आणि 1 Cl आहे म्हणजे काय आहे? 3 इक्विव्हॅलंट ऑफ डेल्टा HCH प्लस डेल्टा HCl प्लस HCl किती आहे? एकच, डेल्टा HCl. तर अशा प्रकारच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ते इथे ह्या रिएक्शनच्या आधारे तुम्हाला ह्या प्रॉब्लेमवर सॉल्व्ह करता येतं. म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये या फॉर्म्युल्यावर 100% क्वेश्चन असतो. आणि अशा प्रकारची जर रिएक्शन आली, हे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये नाही पण मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या आधारे सांगितलेलं आहे, अशा प्रकारची जर रिएक्शन आली तर तुम्हाला अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर आज आपण इथे थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम घेऊ. थँक्यू.